लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की पैसे कसे जमवायचे याचा विचार कला करत असते. ती म्हणून सानिकाला फोन देखील करत असते, म्हणत असते की माझ्या डिझाईनचे मला पैसे मिळतील का? परंतु सानिका म्हणत असते की अकाउंटंट आता नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला पैसे काही मिळू शकत नाही. म्हणूनच ती आता विचार करत असते, काय बरं कसं करू आता, कुठून आणून पैसे? म्हणून मग ती म्हणत असते की आज काजू तर कामावर गेलेली नाही आणि मग मी तेथे काम करते आणि जे काही पैसे मिळते त्याच्यामुळे आमची थोडीशी काय होईना गरज भागेल या विचाराने त्या कॅफेमध्ये ती गेलेली असते. परंतु कॅफेमध्ये जात असताना ती घरातली सर्व काही कामं आटपून गेलेली असते. अद्वैत मात्र तिच्यावर नजर ठेवूनच असतो, म्हणून तिला मध्येच तो व्हिडिओ कॉल करत असतो आणि चेक करत असतो की ती घरी आहे की नाही आणि ती काय करते आहे, ती काम करत आहे की नाही, डिझाईन बनवत आहे की नाही, हे सगळं तो चेक करत असतो. परंतु कलाला काही राहत नाही. ती म्हणत असते की मला गेलंच पाहिजे. कॅफेमध्ये आता कला आलेली असते. तिने गेटअप चेंज केलेला असो, मास्क लावलेला असो. तिला असं कोणी मला बघू नये, कोणी मला ओळखू नये असं तिला वाटत असतं आणि म्हणूनच ती म्हणत असते की मी आज इथे काम करते. अद्वैत नेमकं त्या कॅफेमध्ये आलेला असतो आणि त्याने ऑर्डर देखील दिलेली असते, परंतु त्याने ओळखलेलं असतं की ही कलाच आहे आणि म्हणूनच तो म्हणत असतो की तू कलाच आहे, मला माहिती आहे. लगेच कला तिकडनं जाते, परंतु लगेच तिकडचा सिक्युरिटी गार्ड येतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही काय त्या मॅडमच्या मागे लागला आहात, तिथे का जात आहात तुम्ही? तिथे जाणं तुम्हाला अलाउड नाही आहे. परंतु इथे अद्वैत हट्टाला पेटलेला असतो. तो म्हणत असतो की मला जाऊ द्या, प्लीज जाऊ द्या. म्हणूनच तो म्हणत असतो की आता मी जातोच आणि चेक करतो, हिला रंगे हातच पकडतो. परंतु कला तिकडनं निसटून गेलेली असते. ती थेट तिच्या घरी पोचलेली असते. अद्वैत म्हणत असतो ही आता इथे मला तर येऊ देत नाही आहे, म्हणून मी आता बघतो की नेमकं घरी आहे की नाही. त्यावरनं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊनच जाईल असा विचार करून तो आता घरी आलेला असतो. घरी आल्यानंतर बघतो तर काय, समोर कला असते, तिची कामं करत असते. ते बघितल्यानंतर त्याला मात्र एवढा धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो की काय झालेलं आहे, मला प्रत्येक ठिकाणी हीच दिसत आहे की काय, असं त्याला वाटत असतं. तो म्हणत असतो प्रत्येक ठिकाणी मला भास व्हायला लागलेला आहे हिचं आणि म्हणून असतो तो गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतो आणि तो विचार करायलाच लागलेला असतो की काय झालेलं आहे, माझ्यासोबत असं का होत आहे, मला ही सारखी सारखी का दिसत आहे, सगळीकडेच दिसत आहे, मी हिच्या प्रेमात तर नाही पडलो ना, असा विचार आता तो करायला लागलेला असतो.